तर आता उठले, भांडी घासली, भांडी पडली होती, हे कसं तरी वाकडं तिकडं. सकाळी तवा तगारी धुवून 4 भाकरी केल्या, कालवण केलं, कामाला गेलता. आलाय आता नेहा आलता. मला गाडीत उतराय चढायला मला येते पिशवी. आता भाकरी आहे त्या म्हणलं चटणी करते बाबा, यारवाळे द्या. तर आपण आलेलो आहे बघा ह्या आजीच्या घरी. तर ह्या आजी का नाही तर एकट्याच राहतात. तर आपण त्यांना पहिल्यांदा त्यांचं नाव विचारू. तर तुमचं नाव काय आहे? माझं नाव कमल नाव आहे. माझं पूर्ण नाव? पूर्ण नाव वामन कमल धेंडे. म्हणजे कमल वामन धेंडे. बर बर. तर तुम्हाला मी एक विचारते प्रश्न बर का. तुमचं म्हणजे तुम्ही किती बहीण भाऊ आहेत? आम्ही 4 भाऊ 6 बहिणी. होय का? हो. तुमची शाळा कितवी झाली? माझी शाळा काहीच झालेली नाही. तुमच्या बहीण भाऊटात कोणच शिकलं नाही का? शिकलेली आहे ती, त्यांची ती शिकले, ती मी नाही शिकले. तुम्ही सगळ्यात मोठे आहे का बारक? मी बारकी सगळ्यात. होय, बारका असून लय लाडाच असतात मग. हो, लय लाडाचं. मग कामच नाही, शाळा बी नाही, काहीच नाही. तुमचं लहानपण कसं गेलं? म्हणजे चांगली परिस्थिती होती घरची का गरिबीच होती आई वडिलांची? आई वडिलांची गरिबीच होती. लोकांची शेत करत होता वडील, खंडाने जिमणी करत होता. होय का? आणि गरिबीच होती. आणि आईनी जरा उशी मोठी झाली की लगेच अर्ध्या रोजात खुरपाय नेलं मला. होय का? केवढा होता तुम्ही? किती वर्षाचं? एवढी परिस्थिती होती आमची. होय का? हो, लहानपणी. एवढं लहान वयात तुम्ही काम केलं खुरपायचं? 12 रोजगार होता त्या टायमात, अर्ध्या रोजगारात खुरपलं. तुम्हाला अर्धी हाजरी भेटायची का पूर्ण फुल हाजरी? अर्धी भेटायची. बायांना 1.5 द्यायची ना, आम्हाला अर्धी द्यायची पुरींना. होय का? तुमच्या लहानपणीच्या मैत्रिणी किती होत्या? होत्या की 2-4 जणी. 2-4 जणी होत्या का? हो. त्यांचं पण तुमच्यासारखंच लहानपणीच लग्न झालं असं? लहानपणीच झालं त्यांचं बी लग्न. तुमच्या लहानपणीचे खेळ कोणचं होतं? गुरा राखायची, सरपण आणायचं, खुरपण खुरपायचं, दळून भांडी करायचं, काय करायचं. मग तुम्हाला दुसरा खेळ नव्हताच, कामच करायचं? दुसरा काय खेळ नव्हता. होय का? वडील तुमचं लय कडक होतं का? वडील माझा लय गरीब होता, लोकांच्या दावणीला पडलेला. आणि आई? आई बी एकसा कामाला जायची. रोज उठलं की कामाला? रोज उठलं म्हणजे किती 4 आणि 6 12 लेकराच्या मागण दळण घरी. तुमच्या भाकरी कालवण हेवड्याचा करून आई कामाला जायचं आम्हाला जपून. पहिले जात्यावर दळायच्या आहे का नाही? मग घरीच जात होतं का? घरी बी जात होतं. एवढं दळायचं? कधी उठावं लागायचं दळण करायला? आई रातच्यालाच उठायची, कोंबड्याने बाग दिली की 4लाच. होय का? हो. मग लग्न तुमचं कवाशी झालं? आता लग्न झालं बाई, पाहुणं आल्यावर जमल्यावर झालं लग्न. कोणी जमवलं लग्न? पाहुणं कोणी आणलं होतं? आता पाहुणं आणलेला ती मनुष्य गेला जमेवणार. होय का? हो. बर. मग इकडे पाहुणं आणल्यावर तुम्ही बघितलं होतं का नवरदेवाला? आम्ही पहिलं कुठं नवरदेवाला बघत होती नाही, नुसतं आई बापानेच बघायची, हाय चांगलं म्हणून द्यायची. काय तुम्हाला कळत नव्हतं नवरदेव बघावं काय असलं? आता पहिलं आता निघालंय चांगला आहे का वांगाळ आहे. पहिलं काय नव्हतं तसं? पहिलं बघितलं नवरदेवांची इष्टन काय का घरदार बघितलं की दिली नवरी. अरे म्हणजे पहिलं लय चांगलं होतं म्हणायचं. जसं आई बापा म्हणताल तसंच करायचं. बर. एका लुगड्यावर लगीन लागलंय तुमचं? हो. एकच लुगडं 2दा नेसले, कपडे पण नव्हती. आणि ती लुगडं कोणी घेतलं होतं? हे इकडं नवरदेवाच्या इकडं? नवरदेवाच्या इकडेच घेतलं होतं. गोंगड्याचा मांडव केलता लग्नात. आणि जेवाय काय होतं लग्नात? लापसी. अजून? लापसी वांग. आणि वांग्या संग खायला काय नाही दुसरं, नुसतं लापशी वांगच? हो. आणि लग्नात स्वयंपाक कोण करायचं? आचार्य?
आचारी करायचे घेतले गावातलीच करायचे. तेव्हा कुठं आचारी तरी होत, गावातल्याच माणसांना. गावातलीच माणसं करायची. बर, तुमची सासू चांगली होती का? तुम्हाला चांगलं सांभाळत होती का? सासू आमची बाई गरीब होती, चांगली होती. होय का? म्हणजे तुम्हाला माहेरात बी सगळी गरीबच होती, भांडकुदळ कोणी नव्हतं, सासरला बी सगळी चांगली होती. तुमचा नवरा पण चांगला होता का? नवरा बी चांगलाच होता. असं दारू बिरू भाकरी घालत नव्हती, सासू असली होती ना, आम्हाला बी बोलत नव्हती. कुणालाच काय म्हणत नव्हते का? हो. बर, तुम्हाला शेती किती? आम्हाला शेती का आहे आता? काहीच नाही का? काहीच नाही. अरे देवा. मग नवरदेवाच्या इकडचं चांगलं होतं का सगळं? होतं, चांगलं गेलं सगळं, काय राहिलं नाही. होय का? तुम्हाला पोरं किती इथं? 2 होती, ती बी एक वारला, एक हाय बाई. आणि पुरी पोरगी एक हाय नांदायच्या घरी असं? नांदायच्या घरी. होय. तुम्हाला सगळ्यात मोठा आनंद कधी झाला लग्न झाल्यावर? कशाचा आनंद? सदैव असलंच हाय, दुपच रुपच काय करते आता, तर हात बी नाही मला. होय. मग तुमच्या हाताला काय झालेलं आहे? बघू, दाखवा बरं तुमचा हात. ही मिसन पडली जवारी करायला गेल्यावर. तरुणपणीच का परत? परत पडली, लेकरं बाळ झाल्यावर अर्ध्या निम्या वयात. होय का? हं. तुमचा नवरा दारू पित होता का? नव्हता पेट बिचारा, चांगलं होतं ना? गरीब होता माझा नवरा. रोज त्याला कामाचा गियाड होत, खायला लेकरं होती म्हणून. होय का? हं. बरं, हाताचं कसं काय झालं तुमच्या, तेवढं सांगा की थोडं. हातात ज्वारी करायला गेल्यावर मिसन पडली माझ्या हातावर. मी खाली गोळा करत होती हा. आणि मिसन उलटली आणि मी अशी गोळायला मिसन उलटाय गाठ पडली, माझ्या हातावर पडली. तेव्हापासून हातच नाही? हातच नाही मला. मग तुम्हाला उचलून कोणी नेलं? नेलं त्या खळेवाल्या मालकाने. होय. म्हणजे दुसऱ्याच्याच रानात गेलता म्हणायचं? त्याच्या रानात, घरचं कुठलं तवा. दुसऱ्यांच्याच रानात? हो. मग तुम्हाला काय सरकारी मदत ही भेटली असेल की? कशाची मदत कुणी द्यायचं? मला सरकारी मदत दिली नाही आणि काय नाही. मी अशीच तर पडते या बघा. आता एका हातानं कसं काय तुम्ही आता बाजार ही ते आणायचं म्हणलं तर, समजा कामाला ही जायचं म्हणलं तर, तुम्ही आता कामाला जाता का नाही? आता कशाचं काम मला येतं एका हाताने, काय करू मी? मग घरातले काम कोण करतं? आता घरातली काम काय, रोज बघ कण्या शिजवून खाती भात, ती बी कुपन भेटतंय म्हणून. बघा, म्हणजे पहिल्या बायांचं कसं होतं बघा. त्यांचं लहानपण कसं, लहानपणापासून आईच्या मागं खुरपायला जायचं, तिथून त्यांना मैत्रिणी नाही त्या, मग समजा मैत्रिणी आहे त्या म्हणलं तर त्यांचे खेळ सरपण आणा, अजून काय खुरपान, भांडी घासा, कपडे धुवा, लेकरं सांभाळा. तुम्ही तर सगळ्यात लहानच असेल? मी तर सगळ्यात लहानच होते. होय का? तुमचं सगळ्यात मोठं म्हणजे दुःख कोणचं ते सांगा तेवढं थोडक्यात. आता दुःख हे हातातच, माझं दुःख लय सगळं मोठं दुःख म्हणजे हातातच. कष्ट करा येत नाही, खाया येत आणि करून खायला बी येत नाही. हेच दुःख आहे माझं मोठं. धंदा तर येतच नाही, पण करून खाता सुद्धा येत नाही. म्हणजे हे तर बघा, ह्याचं सरपान पाणी हे असं आहे. तुम्हाला घरकुल नाही का भेटलं? घरकुल म्हणते ती गावात बांधा. गावात नाही का मग बांधायला येत? गावात लय थोडी जागा आहे. मग त्या थोड्या जागात होत नाही म्हणायचं? होत नाही, आणि लगे ती मुसलमानाचं रान लागतंय आम्हाला. हा, जवळच. मग तिथं जागा पुरत नाही म्हणायचं? पुरत नाही. हिथं कसं तरी होऊन उलीस वावर आहे. हा, हिथं होतंय चांगलं. काय म्हणते ती, बघू मग आता खावा भागते ती, तेव्हा बघू पडते काय करायचं. असं आहे. तुम्ही जात्यावर दळण दळलं होतं का नव्हतं कधी? दळलं की बाय, नांदायच्या गावाला? हो दळलं ना. हिथं दळलं की बाळवणीत. होय का? तुम्हाला गॅस नाही का? गॅस, सरकारी गॅस नाही का भेटला? भेटलं होता गॅस. मग काय करू, पण आता कोण द्यायचं? कोणच नाही देत आता.
कसं आहे बघा हे मावशीचं. हे बघा चुलीवर कढई ठेवली, कढईमध्ये काय कांदा भाजायला लागला, चुलीला जाळ लागना. इथं सरपण मोडून, सरपण कोणी मोडलं? ते पोराने. होय का? एक पोरगा आहे, ह्या पोरापाशी राहत आहे का नाही? काय नाही, त्याने आणतंय पाणी सरपण. बघा ही दाव असंच फोटो दाखवते आता असाच फोटो. हा बघा चूल आणि त्यांचा संसार. ही पत्रा शेड नवीन मारलंय आहे का ना तुम्ही? नवीनच मारलं. पहिलं इथं घर होतं ते पडलं सगळं आहे का ना? कोपाट होतं, कोपाट होतं पहिले. आणि ते कोपाट मोडून आता ही पत्रा शेड मारलंय. तर तुम्हाला काय वाटतं आता सध्या काय वाटतं तुम्हाला? म्हणजे आता समजा पोरग कामाला जाईल तेव्हाच तुमचं घरात चूल पेटते म्हणायचं आहे का नाही? मी तर काय करतच नाही ना. तुम्हाला कामाला जायला तर येतच नाही. आणि गेलं कोण मागायला तर मला कोणी देत बी नाही. म्हणते ते कुठलं द्यावा तुम्हाला. आता पहिली माणसं लय मायाळू होते आहे का नाही? आता माया कोण करत नाही कोणाची. माया कोणी करत नाही. कोणीच कोणाची माया करत नाही. सख्याची करीना ती निक्याची कोण करायला लागलंय. पहिल्या बाया कशा होत्या ना आता कशाच्या आहेत? म्हणजे कशा आहेत त्या? आताच्या नाही. पहिल्या बाया कशा होत्या म्हणजे आता कसं तुम्ही पदर पडून दे नाही, ते पहिल्या बायांचं असं होतं. नाही आम्ही अजून सुद्धा नाही पदर पडू दे. आम्हाला उगच वाटतं असं पदर पडून जर चालली. अजिबात आवडत नाही. नाही आवडत. दुसऱ्याचं बी नाही आवडत आणि आपलं बी नाही आवडत. कुणी नवीन माणूस आलं की पहिला कसं म्हणजे आपल्या आपल्या पद्धतीने जग बघायलाच बसलंय आपलं. होय, अंग मास काय काय करायला बसलंय? बघायलाच बसलंय. त्यामुळे आपणच झापून दावायचं का? कशाबद्दल नाही दावायचं. आपण आपल्याला वस्त्र दिलेलं आहे, आपण झाकूनच राहायचं. जग बघायलाच बसलंय. त्यामुळे आपण कसं राहायचं? चांगलं राहायचं. तुम्ही सगळ्यात जास्त कुणाला घाबरत होता लग्न झाल्यावर? नव्हती बाय घाबरत. कशा काय घाबरायची? अजिबातच घाबरला नाही. नाही घाबरली. कुणाला काय काय घाबरायचे? आणि समजा लग्नाच्या अगोदर लहानपणी बी नाही बाबा. आपला लाड होता, सगळीकडेच लाड होता. इकडे बी लाड होता आणि तिकडे बी लाड होता म्हणायचा. आणि आताच्या तुमच्या मैत्रिणी आता गेल्या की काय मिळाल्या काय गेल्या हाय ते हायत. होय का? आपल्या घरी बिचाऱ्या सगळ्या आपापल्या सगळ्या तुमच्यासारख्याच आता वयस्कर असतात. सगळ्या इरकलच घालते त्या का? घालते ते. कुणी इरकली घालते ते, कुणी छपील घालते ते, आणि कुणी मिळाल्या बी कुणी हाय त्या बी. होय का? गोळते ते काय करायचं? हा, देऊ का चुलीला जाळ लावून? लावला की लागला का? आता काय भाकरी का चपात्या? भाकरी नाही, भाकरी येते. होय का? करायचं. बर बर. भाकरी येते. सकाळी 2 आगाव केले ते. आता जेवला. आता समजा माझा ह्यो व्हिडिओ जर व्हायरल झाला, ह्यो व्हिडिओ व्हायरल झाला तर तुम्हाला काय म्हणायचं? म्हणजे काय सांगायचं लोकांपर्यंत? शहाई सांगायचं का दुसरं सांगायचं का? तुम्हाला सरकारी काय पगार ही ते म्हणजे तुम्हाला काहीतरी मदत फिदत काय वाटत असले तर काय तसलं नाही तुम्हाला चालू? म्हाताऱ्या माणसाचा पगार ही चालू असेल की? काय सुद्धा म्हाताऱ्या माणसांचा पगार चालू नाही? काय नाही. मग ती विधवाचं असतं ती बी चालू नाही? विधवाचं चालू नाही. जरा थोडी जमीन आहे म्हणून ती तेवढं खात्याचं पैसे, नाहीतर मला पैसा नाही. सरकारी काहीच पैसे नाही तर म्हाताऱ्या माणसाचा बी पैसे नाही तर. म्हाताऱ्या माणसाचं पैसे आणि हाताला हे झालेलं आहे त्याचं पण काय भेटलेलं नाही. त्याचं पण काय भेटलेलं नाही. आणि ती भाऊ बहिणीचं निघालं का त्या टायमाला पळत पळत गेली. निघालं म्हणून कळालं म्हणून आधार कार्ड दावलं की म्हणलं तुमचं वय होत. म्हणजे तुमचं वय झालं नाही म्हणतात काय अजून? वय लय झालंय म्हणला. होय. आणि वय लय झालं तर मी म्हणलं अहो साहेब मला हात नाही. वय जरी माझं झालं असलं तरी मी हात नाही की मला, तरी पण काय करू शकत नाही. म्हणजे मग काय करायचं? अरे बापरे. बघू आता मला जर काय वाटलं का नाही की बाबा चल मी कुणाला तर विचारते म्हाताऱ्या बायांसाठी काहीतरी हाय का, ज्यांना हात नाही काय नाही, ज्यांना कोणी सांभाळत नाही, त्यांना पैसा पाण्याची अडचणी हाय, अशा गोष्टी जर काय असलं तर मग मी कुणाची तरी चौकशी करून मी बघते तुमची काय मदत होती का. ती म्हाताऱ्या माणसांसाठी तुमच्या पगारीचं हे ते काय असलं तर तिला काहीच बघा तेवढं. बर. तर बघू आपण का नाही आजीचा व्हिडिओ आपण का नाही शेअर करून का नाही लांबपर्यंत पोहोचवून आपण आजीला मदत मिळवून देऊ. तेवढा एवढा व्हिडिओ का नाही लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आपण भेटू आता पुढल्या व्हिडिओमध्ये.
बघा बाबा, दया माया करा रे माझी बाबा. घर पण नव्हतं, पण आता हे कसं तरी तुमचं घर पडलं होतं काय? हा? घर पडलं होतं? प्लास्टर नव्हतं काय घराला? काय सुद्धा नव्हतं? काहीच नाही, असंच होतं. पत्रा होता घरी बी, आणि बिताड होती दगडाची. पावसानं पडले. पावसाने पडून गेली. ही पुरीने केलंय आता कसं हे तरी. पुरीनं करून दिलंय म्हणायचं शेड तुम्हाला. ते कायला झालं की नाहीतर कुठं बसले असते आता पावसाची मी. आणि कुणाच्या इथं बसलं असतं? हाया. आता झोपायला कुठं जाता? एकटे आहे म्हणून भेव वाटतं ना तुम्हाला? नाही, मी भेट नाही बरं का कशाला. हा आणि माझी लाईट असती हा. आणि कबाड जाम आहे, बिहायची गरज नाही. जरा हीच पेल्यावर झोप येऊ देत नाही, किरकिर करतो म्हणून मी पळती कुठं तरी, नाहीतर झोपायची काही माझी अडचण नाही. हा का? असं आहे. बर बर. तर चला आपण भेटू आता दुसऱ्या व्हिडिओ मध्ये. ह्या आजींना आपण थोडीफार मदत मिळवून देऊ, है का नाही? आजीची पण तेवढीच इच्छा आहे की मला हात नाही बाबा, मी कष्ट करू शकत नाही, काम करू शकत नाही. मला काय एक मुलगा होता तर तो त्यांचा वारलेला आहे, त्यामुळं का नाही, एक मुलगा आहे जिथं लागन तिथं काम करतो, पण त्यांना ते पुरत नाही. घरामध्ये काय म्हणून लागत नाही, है का नाही? आणि लेख तरी देऊन देऊन किती देणार आहे? आणि काय खेडेगावाला काम माहिती का बाबा, कायच तेवढं करायचं. हा. तर चला आपण भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये आता.